बीडमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी योगेश क्षीरसागर यांनी निषेध नोंदवला। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी देखील क्षीरसागरांनी केली। गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी शिक्षक घरी होते, त्यानंतर ते फरार झाले। यंत्रणेवर दबाव कोणी टाकला, सीसीटीव्ही तपासावेत अशी मागणी देखील आता योगेश क्षीरसागर यांनी केलेली आहे। जवळपास 10-12 महिन्यांपासून हा प्रकार चालू होता, पण विद्यार्थ्यांमध्ये अशी चर्चा होती की जे क्लास मालक आहेत ते मोठे लोक आहेत, त्यांचे मोठे कनेक्शन्स आहेत आणि त्यामुळे आपण कुठे तक्रार केली तर त्याची दाद कुणी घेणार नाही किंवा त्यांना भीती होती जीवाची आणि स्वतःच्या करिअरची, म्हणून तक्रार द्यायला एवढा उशीर झाला। जवळपास 10 महिने 12 महिने या पीडितांनी हे सगळं सहन केलंय आणि एका व्यक्तीचं आज हे समोर आलंय। असे किती होऊन गेलेत हे आपल्याला माहिती नाही, म्हणून नियम, कायदे, सीसीटीव्ही कंट्रोल हे सगळं शासनाने बघणं हे अत्यंत गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।